नमस्कार मित्रांनो, एकीकडे देश विकासाच्या मोठमोठ्या घोषणा करतो तर दुसरीकडे लाखो लोकांना एक थेंब पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. आज 21व्या शतकामध्ये माणूस चंद्रावर जाऊन पोहोचलाय, पण गावामध्ये आजही लाखो लोकांना दूषित पाणी प्यावे लागते. भर उन्हात पायी चालत जाऊन पाणी आणावे लागते, तर खाली गड्ड्यामध्ये उतरून स्वतःचा जीव धोक्यात घालून पाणी काढावे लागते. दुसरीकडे लाखो लिटर पाणी हे आंदोलन दडपण्यासाठी रस्त्यावर वाहवलं जातं. ज्या देशामध्ये लाखो लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही, त्या देशामध्ये पाणी हे शस्त्राचं सारखं वापरलं जातं. हे किती मोठी विटंबना आहे. पाणी हे कोणाचे उपकार नाही, तर संविधानाने दिलेला हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. नद्या, धरणे, तलाव, अहवाल असून, योजना असून लोकांच्या घागरी का रिकाम्या आहेत? ह्या रिकाम्या घागरी फक्त पाण्याची कमतरता दाखवत नाही, तर त्या देशातील व्यवस्थेच्या अपयशाची साक्ष देतात. हा फक्त पाण्याचाच प्रश्न नाही, आरोग्य, शिक्षण आणि जगण्याच्या हक्काचा प्रश्न आहे. जिथं पिण्यासाठी पाणीच नाही, मग तिथे विकास कुठे आहे? तुम्हीच विचार करा. आणि